आणि आता राजकीय बातम्या आपण पाहूयात न्यूज टॉप 9 मध्ये। आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात। उद्या अजित पवार अर्थसंकल्प मांडतील। जरांगेंचे फडणवीसांवरील आरोप, गोळीबार प्रकरण, पुणे ड्रग्ज प्रकरण यावरून अधिवेशन गाजण्याची शक्यता। मनोज जरांगे यांच्या इशाऱ्यानंतर मंत्रालय परिसरामध्ये सुरक्षा वाढवली। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त। विकास कामांसाठी भाजप शिवसेनेसोबत जाण्याची भूमिका, दगा देण्याचा किंवा पाठीत खंजीर खुपसण्याचा हेतू नव्हता। सरकारसोबत जाण्याबाबत अजित पवारांनी पत्रातून भूमिका मांडली। बारामती लोकसभेमध्ये नणंद विरुद्ध भावचे संघर्ष वाढला। मी मेरिटवर मतं मागते, मतं मागायला सदानंद सुळेंना फिरवत नाही। सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांसह दादांना टोला। 22 पक्षांना एकत्र घेऊन चालणारा पक्ष म्हणजे भाजपच। तुमच्यासारख्या बांडगुळांना दिल्ली भाजपनंच दाखवली। तुमचा सडकून पराभव अटळ आहे, आशिष शेलारांची राऊतांसह ठाकरेंवर सडकून टीका। संचारबंदीमुळे जरांगे पुन्हा अंतरवाली सराटीमध्ये उपोषणस्थळी दाखल। शहाणी भूमिका घेऊन पुन्हा आलोय। संध्याकाळी 5 वाजता उपोषणाबाबत भूमिका मांडणार जरांगेंची माहिती। दारं लावून फडणवीसांनी सागर बंगल्यावर बोलावलं। नाराजीची लाट आणखी उसळू देऊ नका, नाराजीची लाट परवडणारी नाही, जरांगेंचा फडणवीसांना आवाहन। जाणून बुजून अन्याय आहे मराठ्यावरती। त्याला तुला वाटत असेल संचारबंदी लावली म्हणजे सुट्टी आहे, सुट्टी नाही। ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय। आणि दुसरं सांगतो, आणखीन लाट उसळू नको नाराजीची। जरा शान जर आजच्या झाला तर बरं होईल। लाट उसळू नको ही माझी विनंती आहे पुन्हा एकदा। आणि शेवटचं सांगतो, तुला देवेंद्र फडणवीस साहेब म्हणून विनंती आहे, तू लाट उसळू नको। हे जड जाईल। फडणवीसांचं स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही, त्यांना सुट्टी देणार नाही। फडणवीसांना राज्यासह देशात अडचणीत आणणार, मनोज जरांगे यांचा इशारा। जेव्हा होम डिपार्टमेंटला जाग येते आणि सीमेवरून परत जा या 2 नाटकांवर माझं काम सुरू। छगन भुजबळांची फडणवीस आणि जरांगे वादावर टोलेबाजी।